आणि ते प्रेम करणारे पोरं ते गुलाबाचं फुल नका देत जाऊ रे, ते लय बारीक आहे, सूर्यफूल द्यायचा. इश्कही मेरी जिंदगी आहे. ती म्हणली पागलपणा करू नका, दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जाईचे परिपावीचे शुद्ध पुण्यांना व्याज देतो आहे. कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला. ती गेली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. का? ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. आणि या म्हातारीचा पहिलाच पोरगा आहे काम, म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, म्हातारीचा दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो आजचे गिरदार सगळ्या वाचणाऱ्या माणसांना, राग कळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, महाराज कीर्तन संपल्यावर बोकशील ना तो, पण ते 2 लाख खर्चायचे कवा? राग कळा. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हण भाऊ पेरलंय, नेऊ नको. हाताच्या डोक्यात दगड घालतोय, एक मेला, एक जेलमध्ये गेला, वाडा संपला ना. राग. महिला मंडळ तुमचं हे असंच आहे. काही नवरा बोलला, मी निघून जाईन, कुठं जाईन? तुम्ही जाशान कुठं? तुमच्या बापाच्या घरी त्यालाच भाकरी मिळा ना. राग कळा. एक वाक्य सांगू का? 2 मिनिटाचा राग तुमचं जीवनही संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देवही बनवू शकतो. राग कळा. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध आणि म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. मग भांडण्याचं कारण काय? बाप मेल्यावर बहिणींनी जेवढे खाते फोडाय भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. याच्यातल्या 15 जणी आहेत आता इथं माय पुढे बसलेल्या आहेत कीर्तनात, सख्या भावाशी बोलत नाही. 15 जणी, मी नावच सगळं सांगेन, आपलं काम वेगळं. हा विनोद नाही. 50% लग्नांमध्ये सका मामा राहिला नाही महाराज. सका मामा उलातला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. कुठून आणली काय नव्हती अवलाद? गुरु. 3 माणसं अशी आहेत महाराज, दिसून तिथं आणली पाहिजे. एक गुरु मामा, दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली बा, पार पिसावली पाहिजे. फाटेल अहो, इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड, नाही तर रविवारी घालूच नको ना. काय माणसे. आणि तिसरा एक माणूस तो आणला नाही, तो डायरेक्ट बॉकसलाच पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय बा, पार पिसावली पाहिजे ती गाऊन. अहो, सासूलाही गाऊन, सोनालाही गाऊन. अहो, सासू झाडाला पाणी घालीत होती, पोर कामावरून आलो. तिला डोळे दाबून म्हणतं ओळख बघू, तिनं कान फटवलं सर. हा विनोद नाही. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद, 5वा पोरगा आहे मत्सर, म्हातारीचा 6वा पोरगा आहे अहंकार. किती झाले? 6. म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी. ऐका आता पटकन, म्हातारीचे 10च्या 10 पोरं. म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी, तू, तुझं, माझं. किती झाले? 10. त्या बाबळीपासून या बाबळीपोत आपली इकडल्या किकीन, पण तुई जिरीन. तुई जर जिरावली नाही तर मी माया म्हणा. लोकांना काय माहिती भाऊ तू कोणचा आहे? मी, तू, तुझं, माझं. महिला मंडळ मी आहे म्हणून राहिले, नाही तर दुसरी तुका नाही उलटली कुणीकडे, त्यानं तिसरी केली. मी म्हणून तुमच्यावर हे दिवस आले न, दिवसाचे दिवस आले. सासूचं सुनेचं भांडण झालं, सून म्हणती बघ फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे, मग मी, तू, तुझं, माझं. किती झाले? 10. आता ऐका, म्हातारीच्या 6 पोरी, त्यात म्हातारीची पहिली पोरगी आहे आशा. पाऊस पडल, पगार वाढल ना, पाहुणे येतील ना, पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज बायका मिळाना. आता बायको जेवढे लग्नाचे राहिले
त्यांनी तो विषय आता जवळजवळ काढूनच टाका. ते आता नवरदेव नाही होणार, ते आता ओळू. तुमच्याकडे काय म्हणते? सांड. बायको नाही मारत. बायको नाही. तुम्ही हायवे टच 1 एकर जमीन घेऊ शकता, बायको नाही. बायको नाही. 35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मारायला. 42 पोरी पाहिले, एका पोऱ्यानं नाही पसंत केली, त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्यानं पोरगी पसंत केली, पण पोरी चायना नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला बोर दिन फण्याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर पहिले आम्हाला पाहायला आलता. बायको नाही. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही. आशा ऐका आता पटकन. म्हातारीच्या 6च्या 6 पोरी. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मंशना आणि तितिक्षा. 10 6 16 आणि हे 16च्या 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाही. मग आपण शेंडेने हाणायचे, आपण मुळ्या हाणायच्या. ज्ञानोबराईनं ओवी केली, वरी वरी पालवी खोडीचे आणि मुळी उदक घालीचे. वरवर शेंडे हाणायचे, खाली झाडाला पाणी घालायचं, ते जमणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे? 16 पठ्ठे नाही मारायचे, म्हातारीच मारायची म्हणजे काम बिघडल. आणि म्हातारी मारायचं औषध आपण सापडू आता. आणि म्हातारी मारायचं औषध आपल्याकडे आहे ना. काय? भजन. भजन. आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू. गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ. धना धना नाद रसाळ, धना धना नाद रसाळ, धन धना नाद रसाळ, धन धना नाद रसाळ. उदो झाला पहाली वेळ, उदो झाला पहाली वेळ, उदो झाला पहाली वेळ, उदो झाला पहाली वेळ. उठावा देवता गोपाळ गा, गोपाळ गा. उठावा देवता गोपाळ गा, देवता गोपाळ गा. मेली म्हातारी. मेली म्हातारी. पाहता काय माहित? मग तुम्ही म्हणाला का गपगत कशी काय म्हातारी मेली? कारण म्हातारी घाबरत होती भजनाला आणि भजन केल्यामुळं म्हातारी मेली. आणि म्हातारी मेल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव बोध. आणि तो बोध नावाचा मुलगा, ज्ञानोबराय म्हणतात, तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथ त्यांच्या कृपेने झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि योगशास्त्र देती बाई. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानोबरायनं हरिपाठ. आणि आजच्या कीर्तनात पाया पडू सांगतो, कोणताही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, पण हरिपाठ केल्याशिवाय मरू. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हा हरिपाठातील 16व्या क्रमांकाचा आहे, ज्याची माया नावाची म्हातारी मेली, बोध नावाचा मुलगा झाला, ज्ञान आलं आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली, तो नर कसा आहे? हरी बुद्धी हरी बुद्धी हरी बुद्धि